कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले ने नागपुर में पत्रकारों से बातचीत के दौरान भाजपा और राज्य सरकार पर तीखा हमला बोला। प्रज्ञा सातव के इस्तीफे पर प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि उन्होंने किन कारणों से इस्तीफा दिया और भाजपा ने क्या प्रलोभन दिया ये समय बताएगा, लेकिन ये घटना गलत है। भाजपा को सत्ता का अहंकार हो गया है और दूसरे दलों के नेताओं को लालच देकर तोड़ने का काम कर रही है। पटोले ने कहा कि कांग्रेस की विचारधारा कभी खत्म नहीं हो सकती। भाजपा को लोकतंत्र और संविधान स्वीकार नहीं है। विरोधी पक्ष नेता के बिना विधानसभा क्षेत्र चलाना लोकतंत्र का अपमान है। यह पार्टी का आंतरिक विषय है और कांग्रेस बैठकर इस पर चर्चा करेगी। सिडको और अन्य विभागों को लेकर उन्होंने आरोप लगाया कि जनता का पैसा लूटकर भाजपा से जुड़ी संस्थाओं को दिया जा रहा है। गोरक्षण के नाम पर करोड़ों रुपए बांटे जा रहे हैं, जबकि कई संस्थाएं किसानों को लूटने में शामिल है। मंगेश कुडारकर सहित कई मंत्रियों और विधायकों पर सत्ता के दुरुपयोग और विधायक निधि के घोटाले के आरोप लगाते हुए नाना पटोले ने सार्वजनिक जांच की मांग की है। कोकाटे प्रकरण में सरकार पर द्वेषपूर्ण राजनीति करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि सरकार में बड़ी संख्या में दागी मंत्री है और अजित पवार गुट सहित सत्ताधारी दलों में भी अंदरूनी फूट साफ नजर आ रही है। सरकार को नीतियां बदलकर जनता के हित में काम करना चाहिए। बघा, एक कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणतो। मी तुम्हाला सांगितलं की भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, त्यामुळे ह्या सत्तेच्या माजापोटी ते त्या पद्धतीचं बोलतात। मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं, कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फोडते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला, मला नेमकं माहिती कळेलच, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ। मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहा पासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला, मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ। आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला। तुम्हाला सांगितलं काँग्रेस विचारधारा कधी संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेस मुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेस युक्त भाजप निर्माण केलेला आहे। त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर भाजप पूर्ण खाली होईल। हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील, अशी परिस्थिती आहे। भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांमध्ये। अजित पवारांचे आमदार मंत्री असतील, अनेक लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, आपल्या पदाचा दुरुपयोग केला, आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केलेली आहे, काम न करता पैसे घेतलेले आहेत, हे अनेक आहेत। आणि त्याचं एक आम्ही तर मागणी करणार आहोत की एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली पाहिजे आणि अधिकारी सुद्धा त्यांना कुठल्या दबावाच्या खाली आणून या पद्धतीनं आमदार निधीची अफरातफर करण्याचं पाप या महायुतीच्या सगळ्या व्यवस्थेने केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। बघा, एकदम क्लिअर आहे की राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सत्ता रद्द करण्यात आलं, पण कोकाटे रमीखेताही सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून भरपूर म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं,
त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही. त्याच्यावर आम्हाला चर्चा करायचं नाही. सरकारमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की 70% दागे मंत्री या फडणवीस सरकारमध्ये आहे. त्यामुळे याची वर्णी लागेल की त्याची वर्णी लागेल त्याच्यावरची चर्चा करायचं काही आमचं कारण नाही. आहे ना, अजित पवारांच्या पक्षामध्ये, इव्हन भाजपमध्ये महाराष्ट्रात इथेही 2 गट आहेत. फडणवीसाच्या मागे सुद्धा भाजपचेच लोक फटाके लावताना आपण अनेकदा पाहतो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे काही लोक फोडायचं बीजेपी प्रयत्न करतायत. त्यामुळे आलबेल माहितीत नाही आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहेच ना. म्हणजे पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचा कसा वापर केला, कसं त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यात आलं. आणि एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये तसंच आहे. त्याच्यामुळे या सरकारमध्ये चोर चोर मसरे भाई असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. बघा, सरकारची पॉलिसी आहे, सरकारने पॉलिसी बदलावी असं जनतेचं मत असेल तर जनतेच्या विचारांनी सरकार चालावं. इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।